13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी भारतासह जगभरातील संत आणि ऋषी प्रयागराज या पवित्र शहरात जमू लागले आहेत। नेहमीप्रमाणे यंदाचा महाकुंभ देखील खूप भव्य असणार आहे। वस्तुतः या मेळ्यात कोट्यावधी भाविक सहभागी होतात, पण असेही काही साधू असतात जे त्यांच्या विलक्षण शैलीने सर्वांना प्रभावित करतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात। यंदाच्या महाकुंभात देखील असेच निरनिराळ्या भागातून आलेले साधू महाराज आपल्या हटके शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 बाबांची माहिती जाणून घेणार आहोत की जे सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे। नमस्कार, मी गजानन पौत आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। पहिले बाबा आहेत दिगंबर नागा बाबा। हे बाबा राजस्थानमधील असून ते सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी आपला उजवा हात वर करून उभे आहेत। ते महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये आले आहेत। मी गेल्या 5 वर्षांपासून असाच उभा आहे। मी हे फक्त सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या देशाच्या भविष्याच्या रक्षणासाठी करत आहे। सनातन धर्म कायमचा चालू राहील, याची सुरुवात नाही आणि शेवटही नाही, असं दिगंबर नागाबाबा ANI बोलत असताना म्हणाले आहेत। यावरून त्यांचा सनातन धर्माच्या शाश्वत स्वरूपावर किती विश्वास आहे याची प्रचिती येते। दुसरे बाबा आहेत गुजरातमधील खडेश्वर नागाबाबा। हे बाबा गेल्या 12 वर्षांपासून लोकांच्या कल्याणासाठी सतत उभे आहेत। स्वतःला आधार देण्यासाठी त्यांनी एक झोला देखील बांधला आहे। ANI बोलत असताना ते म्हणाले की मी 12 वर्ष आधी उभा होतो, त्यानंतर मी थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा या तपश्चर्येसाठी तयार आहे। मी श्वास घेईपर्यंत उभा राहील। खडेश्वर नागाबाबा यांनी भावी पिढ्यांना पॉलिथिनचा वापर थांबवण्याचं आवाहन केले। ते म्हणाले की मी फक्त भावी पिढ्यांना पॉलिथिनचा वापर थांबवण्याचं आवाहन करतो। पॉलिथिनच्या वापरामुळे जगाचं खूप नुकसान झालं आहे आणि जर आपण त्याचा वापर करत राहिलो तर आपल्या आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं, असंही त्यांचं म्हणणं आहे। तिसरे बाबा आहेत गाणगापुरी बाबा। या बाबांचं वय 57 वर्ष असून उंची केवळ 3 फूट 8 इंच आहे, परंतु त्यांची साधना आणि जीवनशैली थक्क करणारी आहे। ते आसामचे रहिवासी असून गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी आंघोळ केलेली नाही। मात्र असं असलं तरी ते स्वच्छतेचं महत्त्व जाणून आहेत। त्यामुळे ते गंगा स्वच्छतेबाबत दक्षतेचा संदेश देखील देतात। ते सांगतात की माझी एक इच्छा अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळं मी गंगेत स्नान करणार नाही। खरं तर गाणगापुरी महाराजांना त्यांची इच्छा सार्वजनिक करायची नाही। त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर प्रथम क्षिप्रा नदीमध्ये जाऊन आंघोळ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मी 32 वर्ष आंघोळ केली नसली तरी माझ्या भावनेचं उद्दिष्ट आत्मशुद्धी आहे। बाह्य स्वच्छतेपेक्षा आंतरिक शुद्धता अधिक महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। चौथे आणि शेवटचे बाबा म्हणजे अनाजवाले बाबा। या बाबांचं खरं नाव अमरजीत असून ते उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील हठयोगी आहे। या बाबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या डोक्यावर गहू, चना, बाजरी, हरभरा आणि वाटाणा अशी पिकं उगवली आहेत। पिकांच्या वाढीसाठी ते दररोज डोक्यावर पाणी घालतात। त्यांची ही कृती पाहून लोक अवाक होत आहेत। पण हे बाबा ही कृती फेमस होण्यासाठी नाही तर पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावरचं पीक उगवत आहेत। एकूणच हे साधू केवळ त्यांच्या अनोख्या जीवनशैली आणि आध्यात्मिक पद्धतीवर प्रकाश टाकत नाहीत तर पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि आध्यात्मिक शुद्धता याविषयी महत्त्वाचा संदेशही देतात। याशिवाय भावी पिढ्यांना प्रेम, निसर्गाचा आदर आणि आध्यात्मिक अखंडतेचा संदेश पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतात आणि सनातन धर्माबद्दल सदिच्छा व्यक्त करत धर्मरक्षणाचं कार्य करण्यासाठी महाकुंभात सहभागी होतात। तर या साधूबाबांच्या या अनोख्या जीवन पद्धतीविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।